संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये टीका करताना म्हणाले की किरीटजी आणि सोमय्या कुटुंब हे गाजावाजा करत होतं, ढिंडोरा पिटवतं की अनिल जे आहेत ते बिनविरोध निवडून आल्याच जमा आहेत. आणि त्यानंतर त्यांनी आज दिलीप जाधव हे जे अपक्ष उमेदवार होते त्यांना शिवसेना आणि त्यांच्या आघाडीचा पाठिंबा दर्शवला. आता सिम्बॉल अलोकेशन झालेलं आहे. आता निवडणूकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. निवडणूक लढायची आणि जिंकायची ही आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये शिकवण दिलेली आहे. आणि बिनविरोध मी निवडून आलो हे तर तथ्य नाहीच आहे. 4 की 5 अपक्ष उमेदवार अजून आहेत कॅन्डिडेट्स म्हणून 107 नंबरच्या वॉर्डमध्ये. पण तरी जर का आता कुठल्याही एका उमेदवाराला पुरस्कृत जरी केलं असेल तरी आम्ही तसंही लढत होतो, आम्ही आजही लढणार आहोत आणि उद्याही लढून जिंकणार आहोत. किरीटजींचं जे सोशल मीडिया आहे, फेसबुक असो किंवा ट्विटर असो, त्यावर देखील किरीटजींनी त्यांनी मेन्शन नमूद केलं होतं की बिनविरोध निवड होण्याची शक्यता, बिनविरोध निवड होते म्हणून. नाही, हे बघा कसं असतं, बिनविरोध याचा अर्थ काय की आम्ही भारतीय जनता पक्षाचे कॅन्डिडेट्स आहोत. आपल्या समोर अनेक पक्षांचे कॅन्डिडेट्स येऊ शकतात. लोकशाहीमध्ये कोणालाही सगळ्यांना अधिकार असतो की आपण आपलं कॅन्डिडेचर फाईल करावं किंवा निवडणूक लढायची त्यांनी इच्छा व्यक्त करावी. आम्ही कुठल्याही अपक्ष किंवा कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला कमी लेखत नाही. आम्ही जशी निवडणूक लढली पाहिजे तशीच निवडणूक लढतो. भारतीय जनता पार्टी ही संविधान आणि लोकतंत्रामध्ये विश्वास ठेवणारी पार्टी आहे. तर निवडणूक ही आम्ही तशी लढणार होतो. आता यांनी पुरस्कृत करून कुठला उमेदवार दिला असेल तो उमेदवार अपक्ष आहेच, तसंही आम्ही त्याच्या अगेन्स्ट लढणारच होतो. त्या उमेदवाराने तुमच्यावर आरोप केले की आपल्याकडनं अन्य अपक्ष उमेदवारांना ज्या धमक्या दिल्या गेल्या विरोध मागे घेण्यासाठी, जेणेकरून तुम्ही बिनविरोध निवडून द्या. अहो, धमक्या दिल्या असत्या तर मी एकटाच उरलो असतो ना, किंवा सगळ्यांनी विड्रॉ केलं असतं तर मी एकटा उरलो असतो, तर तेव्हा मी बिनविरोध निवडून आलो हे सिद्ध झालं असतं. पण माझ्या बरोबर 5 अजून अपक्ष आहेतच ना. कुठे दमदाटी केली आहे, कशी दमदाटी केली आहे? काल्पनिक गोष्टीवर भरोसा करून निवडणूक लढली जात नाही. निवडणुकी जमिनीवर लढावी लागते. त्याचे प्रतिस्पर्धी उमेदवार ते मूळचे शिवसैनिक आहेत, विभाग प्रमुख देखील आहेत. येस, त्यामुळे आपल्या समोर एक आव्हान असणारे शिवसेना, उभाटा गट, मनसे, राष्ट्रवादी या अशा 3 पक्षांचं तुमच्या समोर आव्हान कसं तुम्ही पाहताय? आम्ही ऑलरेडी निवडणुकीचं आव्हान स्वीकारलेलं आहे. निवडणूक तशीही आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. आम्ही निवडणूक लढणारच होतो, काल पण, आजही आणि उद्या पण. ते आले, स्वागत आहे त्यांचं. आणि आम्ही एक नॉर्मल निवडणूक जशी असते पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरत आहे. शेवटचा प्रश्न, नीलजी, त्यांनी त्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपल्यावर आरोप केलाय की आपण गेल्या वेळी देखील एक वेगळ्या वॉर्ड मधून निवडणूक लढली होती, तिथे पण तुम्ही काही कामं केली नाही, आणि आता देखील तुम्ही राहता एका वेगळ्या वॉर्ड मध्ये आणि निवडणूक लढवता एका वेगळ्या वॉर्ड मध्ये, असं त्यांचा आरोप आहे. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. हे वस्तुस्थिती आहे का? शुभेच्छा आहेत त्यांना. धन्यवाद. थँक्यू.